नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर दिंडीचा आज आपल्या घरचा दुसरा दिवस आहे आणि इथं बाहेर अभंग गवळणी हे यांचं म्हणायचं चालू आहे. सकाळ सकाळी शूट घेतलेलं आहे आणि इकडं तुम्ही पाहू शकता पूल म्हणजे उड्डाण पूल इथं झाल्यापासून बरीचशी इथली गर्दी आहे खालची ते कमी झालेले आहे. पहिलं कसं एकच रोड होता त्यामुळे खाली खूप गर्दी व्हायची, आता एवढी काही गर्दी होत नाही. इकडं स्वयंपाक चालू आहे. इकडे या, इकडे पूर्ण इकडे जा बसायला. ताट कुठे आहे ते? हाय तिकडे, तिकडे तिकडनं जायला येत नाही. आता इथं तुळशीला नैवेद्य दाखवायचं होतं. तुळशीला नैवेद्य दाखवल्यानंतरच सगळेजण जेवतात. मग इथं मी ताट केलं आणि जे काही पंक्तीत पदार्थ आहे ते सगळं ताटामध्ये घेतलं आणि इथं परीला म्हटलं, बाई आता तू नैवेद्य दाखव. देवाला नैवेद्य दाखवला. इकडं स्वयंपाक करायला गरम गरम भाकरी करायला चालू होतं. इकडं जेवाय वाढायला चालू होतं. या पंक्तीत बसून जेवायला सुद्धा भाग्य लागतं. आता जोपर्यंत दिंडी घरी आहे तोपर्यंत सगळ्यांना ते जेवाय बोलवतात. जर कोणी एखादं नाही जेवायला गेलं तर ते ताट आणून घरात देतात. बाहेर इथं तुम्ही पाहिलं असेल दिंडी स्वयंपाक वगैरे करायला चालू आहे. तर तिथं भाकरी आणि पालकचा गरगटा केलेला आहे. पण आदेश काय भाकरी खात नाही आणि मुलींनाही जास्त बाजरीची भाकरी आवडत नाही. जास्त आम्ही बाजरीची भाकरी जास्त खातच नाही. क्वचित असं संक्रांतीच्या वेळेस नंतर असं मध्ये आधी कधी किंवा नागदिवे करायचे असते त्यावेळेस जेव्हा आणतो त्यावेळेसच तेवढी बाजरी घरात असते. नाहीतर सर्रास असं बाजरीची भाकरी खातच नाही. चपाती आणि ज्वारीची भाकरी आणि मला आवडते आणि परीला आवडते म्हणून मक्याची भाकरी क्वचित असते. आता आणून देते. प्रसाद असतो म्हणून आता सगळेजण जाईल तिथं आम्ही थोडं थोडं जेवण वगैरे करत. मग आजी आलीच बोलवायला जेवायला या वेळी चालू आहे. लगेच आजी आली तर बोलवायला आणि चाललंय तू स्वयंपाक करायला लागली काय कणिक मिळली काय. पण थोडं आता बारकीला भिंडी लागते. रात्री कुठे गेलो होता? कुठे गेले? दुरुस्त करते. देशपाल नाही इंजेक्शन करत दुरुस्त करा. प्रसाद काय थोडं थोडं पोळी घेतलेल्या म्हणलं दुपारी लागलं भाकरी गरमच खातेल्या पुन्हा लागली खूप त्रास चला आली भेंडी करून येतो. तर हे असं असतंय नाही तिथं लवकर दिसलं का असं बोलवायला आजी येते नाही तर ताट तर घेऊन घरात असते. मला रात्री लागते. दिंडीमध्ये बाहेर जाऊन आम्ही जेवण वगैरे करून आलो. चपाती केली होती, भेंडी केली होती. पण पाहुणे आले होते त्यांच्यासाठी भाकरी करायची होती. ते काही चपाती खात नव्हते. आता वर्षातूनच एकदा आमच्या अक्कांची भेट होते. या आषाढी वारीच्या वेळेस ते पुढच्या आषाढी वारीच्या वेळेस. गेल्या वर्षी मेडिकल इश्यू झाल्यामुळे त्या आल्याही नव्हत्या. म्हणजे म्हटल्या बाबा मी गेल्या वर्षी काय आदेशला काही खेळणं वगैरे घेऊन दिलं नाही म्हणून या वर्षी आता आल्यानंतर भरपूर खेळणी घेऊन आलेल्या होत्या. बॅट बॉल, JCB वगैरे. मुलींसाठी पण हेअर क्लिप वगैरे घेऊन आलेल्या होत्या. आता धकाधकीच्या जीवनात कोण एवढं कुणासाठी काही करतं.
गोबाईच्या नावानं जय बाप्पा. गणपती बाप्पा. नागपंचमी